गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ वेल्डिंग म्हणजे वेल्डिंगची ओळख आणि वेल्डिंगची व्याख्या याबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेफ्टी इन वेल्डिंग याबद्दल माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, अपघात हे कधी होत नसतात. तर तो अपघात जो आहे तो आपल्या निष्काळजीपणामुळं, अज्ञानामुळं, ओव्हर कॉन्फिडन्समुळं म्हणजे हलगर्जीपणा म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो त्याला, यामुळं अपघात हे होत असतात. तर हे अपघात होण्याची कारण काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा आपल्या ITI मध्ये काम करत असताना जर काही हलगर्जीपणा झाला, काही चूक झाली तर अपघात होत असतो. तर अपघात ही अचानक होणारी घटना आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही व ज्यामुळं सुरक्षित चालणाऱ्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊन काम करणाऱ्या व्यक्तीस दुखापत अथवा इजा होते, यालाच आपण अपघात असं म्हणतो. या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की हा बघा, हा कामगार या ठिकाणी काम करत आहे. त्या ठिकाणी तो लाकूड कट करत होता आणि त्याच्या हाताला या ठिकाणी त्या कटरचं ब्लेड लागलेलं आहे बघा. म्हणजे सुरळीत चालणाऱ्या कामामध्ये याचं कामावरचं लक्ष विचलित झालं असेल आणि त्यामुळे याचा हात त्या कटरच्या व्हीलला लागला आणि या ठिकाणी त्याचा हात कापला गेलेला आहे. तर याला आपण असं म्हणजे सुरळीत चालणाऱ्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊन आपलं प्रोडक्शन थांबलं जातं, आपलं काम थांबलं जातं आणि आपल्याला दुखापत अथवा इजा होते, याला आपण ऍक्सिडेंट म्हणतो. या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत असेल, कामगार शिडीवरती चढून वरती ही फळी ठोकण्यासाठी गेला होता, परंतु त्याचा तोल गेला, तो खाली पडला आणि खाली येऊन तो बघा त्या ठिकाणी विशुद्ध पडलेला आहे. या ठिकाणी या कामगाराचं देखील त्या ठिकाणी नियमित सुरळीत काम चालू आहे, परंतु थोड्याशा चुकीमुळं त्या ठिकाणी आपलं कामावरचं लक्ष विचलित होऊन त्या ठिकाणी हा अपघात या ठिकाणी होत असतात. तर ही अपघाताची सर्वात महत्वाची अपघात हा दोन प्रकारे होऊ शकतो विद्यार्थी मित्र. म्हणजे कसं की विथ इंजुरी किंवा विदाऊट इंजुरी. तर विथ इंजुरी मध्ये काय होतं की काम करणाऱ्या कामगारास दुखापत अथवा इजा होती. त्याचे दोन प्रकार पडतात. एखाद्या विथ इंजुरी मध्ये काय होतं, एखाद्या कामगार हा 48 तासापेक्षा कमी कालावधीत बरा झाला तर याला आपण काय म्हणत असतो, त्या ठिकाणी लेस दॅन 48 आवर्स. ऍक्सिडेंट आहे, मेजर आहे, परंतु तो कसा आहे, तो 48 तासापेक्षा कमी कालावधीत बरा होणार आहे. आणि मोर दॅन 48 आवर्स ऍक्सिडेंट, मेजर ऍक्सिडेंट. तर मोर दॅन 48 आवर्स यामध्ये फिटाईल येतं बघा, म्हणजे की काम करत असणारी व्यक्तीला बरं होण्यासाठी 48 तासापेक्षा जास्त कालावधीही लागू शकतो. म्हणजे यामध्ये काय होतं की तो माणूस का ताबडतोब त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो आणि त्याला 48 तासापेक्षा जास्त कालावधी बरा होण्यासाठी लागत असतो. आणि मायनर ऍक्सिडेंट, मेजर ऍक्सिडेंट आणि मायनर ऍक्सिडेंट. मायनर ऍक्सिडेंट मध्ये काय होत असतं की त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी जर अपघात झाला तर त्याला थोडाफार प्रथमोपचार करून आपण त्या ठिकाणी त्या अपघाती व्यक्तीस ताबडतोब बरा करून तो व्यक्ती पुन्हा कामाला लागू शकतो. याला आपण मायनर ऍक्सिडेंट असं म्हणतो. म्हणजे अपघाताचे दोन प्रकार, विथ इंजुरी, विदाऊट इंजुरी. विदाऊट इंजुरीत काय होतं की त्या ठिकाणी त्याला फक्त थोडाफार मुक्का मार लागतो आणि तो व्यक्ती ताबडतोब त्या ठिकाणी बरा होऊन त्या ठिकाणी कामावरती आपल्या कामाला लागत असतो. याला विदाऊट इंजुरी ऍक्सिडेंट असं म्हटलेलं आहे बघा. तर त्यानंतर बरं, हे अपघात जे होतात या अपघाताची कारण काय? तर यामध्ये बघा, पहिला आहे अनसेफ कंडिशन. तर अनसेफ कंडिशन मध्ये काम करत असताना मी तुम्हाला सांगतो की अनसेफ कंडिशन म्हणजे काय की अपघाती व्यक्ती
त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती काम करते, म्हणजे एखादी व्यक्ती अनसेफ कंडिशन मध्ये काम करते, म्हणजे त्या ठिकाणी काम करण्यासाठी असुरक्षित वातावरण असेल, घाबरत घाबरत तर ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून अपघात होण्याची शक्यता असते. तर यासाठी वापरत असलेल्या मशीन्स या चांगल्या स्थितीत नसणे, तर आपण आपल्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे की मशीन्स खराब झालेल्या आहे, आपण ज्या ठिकाणी काम करतो ती जागा कंजेस्टेड आहे, मशीनचे फिरणारे जे पार्ट आहे त्यावरती सेफ्टी गार्ड नसेल, संरक्षक जाळी नसेल, त्यानंतर मशीन आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी हाऊसकीपिंग म्हणतो आपण त्याला, मशीनची मांडणी जर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केलेली नसेल, बेस मेटल, स्क्रॅप मेटल, तयार झालेले जॉब, ज्वलनशील पदार्थ यांची योग्य ठिकाणी मांडणी केलेली नसेल, तर त्या ठिकाणी आपण वेल्डिंग वर्कशॉप मध्ये काम करतो बघा, जर आपल्या आजूबाजूला जर जवळच त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असतील तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते, मोठा धोका होण्याची शक्यता असते. त्यानंतर निकामी किंवा खराब झालेले साधनं असतील, हत्यार असतील, यांचा जर आपण त्या ठिकाणी कामासाठी वापर केला तर त्या ठिकाणी म्हणजे डिफेक्टिव्ह टूल्स अँड इक्विपमेंट्स आपण जर कामासाठी वापरले, म्हणजे एखादा उदाहरणार्थ आपला हातोडा आहे, त्या हातोड्याचा दांडा त्या हातोड्यामधून ढिल्ला झालेला असेल, पाचर व्यवस्थित बसलेली नसेल, तर तो हातोडा आपण ठोकत असताना उडून आपल्याला लागू शकतो किंवा आजूबाजूच्या एखाद्या दुसऱ्या कामगाराला लागू शकतो. त्यानंतर एखादी चिजल आपण वापरतो बघा, त्या चिजलचं हेड फुललेलं असेल तरी देखील आपण त्या ठिकाणी ते वापरत असतो, किंवा एखादं आपलं ग्राइंडरचं व्हील असेल त्याचे ठिकठिकाणी त्या व्हीलला खड्डे पडलेले असतील, एखादा कटिंग व्हील असेल ते कुठं कुठं त्याला खड्डे गेलेले असतील, तर अशा वेळी ते मेटलमध्ये अडकून व्हील तुटण्याची शक्यता असते, मोठी इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे अनसेफ कंडिशन मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी काम करण्यासाठी असुरक्षित स्थिती असेल आणि तरी देखील आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी अपघात हा अटळ असतो. तर विद्यार्थी मित्र, औद्योगिक क्षेत्रामध्ये असं अपघात होण्याचं जे प्रमाण आहे हे 10% बघा. अनसेफ कंडिशन मध्ये जर आपण काम केलं तर त्या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण हे 10% आहे. तर पुढचा मुद्दा आहे अनसेफ ऍक्ट. अनसेफ ऍक्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी काम करत असताना सुरक्षिततेच्या नियमांचं पालन न करता त्या ठिकाणी जर आपण सुरक्षितता भंग पावत असेल, सुरक्षिततेचा नियमांचा भंग होणे म्हणजेच अनसेफ ऍक्ट होय. मग यामध्ये काय होतं की आपण कुठल्याही प्रकारचं काम करत असू तर त्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण एखादी मोटरसायकल चालवत असू तर काहींना वाटत असतं काही हँडल सोडून गाडी चालवतात, तर ते म्हणजे ते अनसेफ ऍक्ट मध्ये आपण त्या ठिकाणी जात असतो की सुरक्षिततेचे जे नियम आहे, हेल्मेट न घालणं, कामावरती लक्ष न केंद्रित करणं, आपलं लक्ष जर आपण कामावर जर आपलं लक्ष केंद्रित नसेल तर निश्चित आपण एकीकडे बघतोय आणि एकीकडे मशीनवरती काम करतो तर त्या ठिकाणी आपलं मशीनमध्ये हात जाण्याची शक्यता असते. त्यानंतर कामाविषयीचा जर आपण त्या ठिकाणी चुकीचा अंदाज केला म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण बघा, या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा अपघात घडून येण्याची शक्यता असते. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय, मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. आपण एखाद्या मोटरसायकलवर चाललेलो असू आणि आपल्या समोर आपल्या साईडने एक गाडी आपल्या पुढे चाललेली आहे, परंतु विरुद्ध साईडने दुसरी गाडी जर येत असेल तर आपण काय करतो, अरे अजून खूप लांब आहे ती गाडी, मी सहज माझ्या समोरच्या गाडीला कव्हर करून मी पुढे जाईल. परंतु होतं काय, हा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला त्या ठिकाणी धोका देतो. समोरून येणाऱ्या गाडीचं स्पीड आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याकडून ही गाडी त्या ठिकाणी कव्हर होत नाही आणि आपण समोरून येणारी आणि आपल्या बाजूने चालत असल्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये आपण सापडतो आणि त्या ठिकाणी या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या अशा प्रकारे चुकीचा अंदाज केल्यामुळं आपला त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. त्यानंतर कामाविषयी अज्ञान, म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो विद्यार्थी मित्र, ते काम कशा प्रकारचं आहे त्या कामाबद्दल जर आपल्याला पूर्णपणे माहिती नसेल किंवा आपण त्या ठिकाणी काम करत असताना उपयोगात आणणाऱ्या मशीन बद्दल आपल्याला जर पूर्णपणे माहिती नसेल आणि तरी देखील आपण
त्या ठिकाणी कामाला जर सुरुवात केली तर निश्चितच त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तर या कामाविषयी अज्ञानीपणामुळे देखील भरपूर प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघात होत असतात. तर या अनसेफ्टी ऍक्ट म्हणजे सुरक्षिततेच्या नियमांचं पालन न करणं, भंग करणं, यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या अपघातांचं प्रमाण विद्यार्थी मित्र हो 88%. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की या अनसेफ्ट ऍक्ट मध्ये काम केल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे खूप आहे. म्हणून काम करत असताना नेहमी सुरक्षिततेच्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. तर मी तुम्हाला याबद्दल एक खास सांगू इच्छितो विद्यार्थी मित्र हो, कारण ज्या ठिकाणी सुरक्षितता संपते त्या ठिकाणी काय होत असतं, अपघाताची सुरुवात होत असते. म्हणून काम करत असताना नेहमी सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं अनसेफ ऍक्ट मुळे होणारं अपघात 88%, अनसेफ कंडिशन मुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण 10% आणि 2% प्रमाण जे आहे हे नैसर्गिक ज्या आपत्ती येतात, भूकंप, त्याच्यानंतर आपण म्हणतो सुनामी सारख्या लाटा, चक्रीवादळ, असे जे हे नैसर्गिक आपत्ती आहे, यामुळे येणारे जे घडणारे जे अपघात आहे यांचं प्रमाण विद्यार्थी मित्र हो, अपघाताचं असं प्रमाण हे 2% आहे बघा. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा आहे 3E रूल्स. आपल्याला जर हे अपघातावरती जर कंट्रोल मिळवायचं असेल, अपघातावरती जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल, आपल्याला आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल, कंपनीचा फायदा करायचा असेल, तर त्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपण 3E रूल्स सर्वप्रथम याचं आपण या ठिकाणी पालन केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, फर्स्ट E काय सांगतो, इंजिनिअरिंग मेजर्स. म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हीट, लाईट, साऊंड, फ्युम्स अँड गॅसेस म्हणजे उष्णता, प्रकाश, कर्कश आवाज, निर्माण होणारा धूर आणि विषारी वायू यापासून आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी याबद्दल पहिलं आपण या गोष्टींचं अवलोकन केलं पाहिजे आणि यावरती नियंत्रण मिळवून जर काम केलं तर त्या ठिकाणी या फर्स्ट ईचा म्हणजे इंजिनिअरिंग मेजर्सचं जर पालन केलं तर यापासून होणारे जे धोके यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. सेकंड काय, एज्युकेशनल मेजर्स म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग टू ऑपरेटर. म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना जर आपण त्या ठिकाणी तो जे काम करतो, जी मशीन वापरतो, ज्या पद्धतीचं ते काम आहे त्याला जर आपण त्या ठिकाणी प्रॉपर ट्रेनिंग दिलं, योग्य त्याचं माहिती दिली, त्याला सेफ्टी ट्रेनिंग लेक्चर अटेंड केले तर त्या ठिकाणी तो अपघातावरती आपण आपल्या स्थापनेमध्ये नियंत्रण मिळवू शकतो. थर्ड काय, एन्फोर्समेंट ऑफ सेफ्टी रूल. तर यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्र, जर एवढेही प्रयत्न करून जर आपला जो काम करणारा कामगार आहे जर तो सुरक्षिततेच्या नियमांचं जर पालन करत नसेल तर त्या ठिकाणी एन्फोर्समेंट म्हणजे सक्ती म्हणजे सेफ्टी रूल हे बंधनकारक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर सुरक्षा नियम जर आपण बंधनकारक केले नाही आणि त्या ठिकाणी जर एखादा कामगार आपल्याला माहिती का त्या ठिकाणी अपघात हा होऊ शकतो तरी त्या ठिकाणी तो हलगर्जीपणा करत असेल, निष्काळजीपणा करत असेल, कामावरून लक्ष त्याचं केंद्रित करत नसेल तर त्या ठिकाणी सेफ्टी रूल हे बंधनकारक करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया टाइप्स ऑफ ऍक्सिडेंट. अपघाताचे प्रकार काय आहे, पडणे म्हणजे काय की फॉल होणे. तर काम करीत असताना जर एखाद्या व्यक्तीचं दुसरीकडे लक्ष गेल्यास म्हणजे कामावरती जर लक्ष केंद्रित नसेल तर तो त्या ठिकाणी किंवा आपण वर्कशॉपमध्ये गँगवे मधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल जर खाली फ्लोअरवरती जर ग्रीस, ऑइल यासारखे आपण ज्यावरून घसरू शकतो असे पदार्थ सांडलेले असेल आणि आपलं लक्ष जर आपलं
त्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी आपण घसरून पडू शकतो. त्यानंतर पुढचा आहे कॉट इन बिटवीन, म्हणजे आतमध्ये अडकल्याने. कॉट इन बिटवीन मी मगाशी सांगितला आपलं मोटरसायकलचा आणि गाडीचा अपघात. तर असं दोन फिरणारे पार्ट असतील किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी कंपनीमध्ये सुद्धा रॉ मटेरियल घेऊन येणारी वाहनं असतील, या ठिकाणी आपण आतमध्ये जॉबमध्ये सुद्धा अडकण्याची शक्यता असते. त्यानंतर स्ट्रक अगेन्स्ट म्हणजे काय, धडक बसणे. म्हणजे आपण कंपनीमध्ये काम करत असताना एकीकडे पाहतो आणि एकीकडे जर चालत असेल तर आपल्याला धडक बसण्याची शक्यता असते. त्यानंतर इलेक्ट्रिक शॉक म्हणजे विजेचा झटका. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मशीनची वायरिंग असेल, तिचं इन्शुलेशन निघालं असेल किंवा मशीनला ज्या मशीनवर काम करतो तिचं प्रॉपर अर्थिंग केलेलं नसेल, तर अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विजेचा झटका बसण्याची शक्यता असेल. आपल्या पायामध्ये सेफ्टी शूज नसतील, ते शॉक प्रूफ नसतील, आपल्या अंगामध्ये वापरलेले कपडे जे आहेत ते शॉक प्रूफ नसतील, तर त्या ठिकाणी विजेचा झटका आपल्याला ओलसर जागेवरती उभा राहून आपण काम करत असेल तर वेल्डर क्षेत्रामध्ये हे असे अपघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यानंतर बर्निंग म्हणजे भाजणे. तर विद्यार्थी मित्र, आपला ट्रेडच वेल्डर आहे आणि आपला नियमित उष्णतेशी संबंधित असतो. वेल्डिंग करत असताना आर्क वेल्डिंग असू द्या, गॅस वेल्डिंग असू द्या, तर त्या ठिकाणी ठिणग्या उडत असतात, स्पॅटर उडत असतात. आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ नसावे किंवा कॉटन वेस्ट, कागद, आपले असे ज्वालाग्राही पदार्थ नसावेत की जे पेट घेऊ शकतात, ज्यामुळं मोठ्या प्रमाणात आग लागून त्या ठिकाणी फायर हजार्ड होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी आपल्याला भाजणे ही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यानंतर इनहेलेशन, ऍब्सोर्प्शन आणि स्वावलिंग म्हणजे श्वासोच्छवासास त्रास होणे. म्हणजे आपण बघा आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग करत असताना, आर्क वेल्डिंग करताना आपण जो इलेक्ट्रॉड वापरतो, गॅस वेल्डिंग करत असताना जी आपण सेपरेट अशी फ्लक्स वापरत असतो, तर इलेक्ट्रॉडवरील जी फ्लक्स आहे, गॅस वेल्डिंग मधील जी फ्लक्स आहे ही रासायनिक पदार्थांची पावडर आहे आणि त्या ठिकाणी अनसेफ कंडिशन मध्ये आपण काम करत असू, आपली सभोवतालची जागेचं त्या ठिकाणी व्हेंटिलेशन व्यवस्थित नसेल, तर या ठिकाणी वेल्डिंगमुळे निर्माण होणारा जो धूर आहे तो आपला श्वासोच्छवासाद्वारे आपल्या जर शरीरात गेला, हा रासायनिक धूर, हा विषारी वायू आपल्या शरीरात गेला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्या ठिकाणी योग्य असं त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट म्हणतो आपण किंवा आपण काम करत असलेल्या जागा आहे तर या ठिकाणी योग्य अशी त्या ठिकाणी धूर बाहेर जाण्याची सोय केलेली पाहिजे. त्यानंतर पुढं आहे बघा पॉइझनिंग म्हणजे विषबाधा. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की आपण रासायनिक पदार्थांची आपण पावडर त्या ठिकाणी वापरत असतो किंवा एखाद्या ठिकाणी केमिकल प्लांट असेल आणि त्या ठिकाणी आपण चुकून आपल्या शरीराला हात लागला, आपल्या चेहऱ्याला हात लागला, तोंडाला हात लागला तर आपल्याला ती रासायनिक पदार्थांच्या पावडर पासून पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. त्यानंतर कट्स, कापणे. तर या ठिकाणी आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यावेळी मटेरियल बाहेरून आणतो विद्यार्थी मित्र, तर त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण करत असतो. हे ऑपरेशन करत असताना त्या ठिकाणी आपला ग्राइंडर वापरतो, कटर वापरतो, हॅक्सॉ फ्रेम वापरतो, तर हे मटेरियल कट करत असताना आपल्याला कापण्याची शक्यता असते ना. किंवा आपण जे मटेरियल हँडलिंग करतो याला जर कुठं बर असेल, त्या ठिकाणी धार असेल, तर त्या ठिकाणी ते हँडल करत असताना आपण काळजी घेतली पाहिजे का जेणेकरून आपल्याला दुखापत अथवा इजा होणार नाही. त्यानंतर ऍक्सिडेंट कॉस्ट. जर एखादा अपघात घडला तर त्याची आपल्याला विद्यार्थी मित्र काय किंमत मोजावी लागते याबद्दल सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अपघात जर झाला तर आपलं यामध्ये वैयक्तिक तर नुकसान होतच, आपला वैयक्तिक नुकसान होतं, कुटुंबाचं नुकसान होतं. त्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्या कंपनीमध्ये, ज्या आस्थापनेमध्ये आपण काम करत असतो त्या कंपनीचं देखील नुकसान होतं आणि कंपनीचं नुकसान झालं तर पर्यायाने आपल्या देशाचं देखील नुकसान होत असतं बघा. कारण आपला अपघात झाला, आपला हात पाय गेला तर आपण घरामध्ये पलंगावर पडून राहू, आपली मानसिक स्थिती त्या ठिकाणी बिघडल, आपल्याला वाईट वाटेल, त्यामुळं आपल्या कुटुंबाची हॅरेसमेंट होईल. परंतु जो कामगार भरपूर असं प्रोडक्शन काढत होता, ट्रेन कामगार होता,
तो त्या आस्थापना ती त्या कामगाराला मुकल, त्याला नवीन जाहिरात द्यावी लागेल, इंटरव्ह्यू घ्यावा लागेल, नवीन येणाऱ्या कामगाराला प्रशिक्षण त्यात अपॉइंटमेंट देऊन त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल आणि हळूहळू तो ट्रेन होऊन काम करेल. म्हणजे कंपनीचं देखील मोठं नुकसान होतं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आणि पर्यायाने देशाचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होत असतं. म्हणून म्हणजे अपघाताची किंमत ही शब्दात सांगण्याजोगी नाही विद्यार्थी मित्र हो. म्हणून ऍक्सिडेंट कॉस्ट ही आपण प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने सुरक्षिततेच्या नियमांचं तंतोतंत पालन करून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ऍक्सिडेंटवरती कंट्रोल मिळवण्यासाठी कुठकुठल्या स्टेप्स वापरल्या पाहिजे हे मी ते सांगितलं. जॉब हजार्ड अनालिसिस म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कामाला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे धोके आहेत याचं अवलोकन करणं आपल्याला त्या ठिकाणी सर्वात प्रथम अत्यंत गरजेचं आहे. की ज्या ठिकाणी काम करतो तिथं कुठल्या प्रकारचा धोका होऊ शकतो याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ सेफ्टी रूल म्हणजे आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणी जर अपघातावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सुरक्षा नियमांची सक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर एज्युकेट सेफ्टी नॉलेज अँड ट्रेनिंग म्हणजे या ठिकाणी काम करत असलेल्या कामगाराला ट्रेनिंगला त्या ठिकाणी सुरक्षा नियमांची माहिती व त्याबद्दलचं प्रशिक्षण हे देणं अत्यंत गरजेचं आहे. तरच ते त्या ठिकाणी अवेअरनेस त्यांचा निर्माण होईल आणि ते त्या ठिकाणी सुरक्षा नियमांचं पालन करतील. वारंवार आपण त्यांना नॉलेज दिलं, ट्रेनिंग दिलं तर त्यांची मानसिकता बदलेल आणि निश्चितच आपल्या त्या ठिकाणी अपघातावरती नियंत्रण आपण मिळवू शकतो. प्रॉपर जॉब प्लेसमेंट म्हणजे योग्यतेनुसार काम दिलं पाहिजे. म्हणजे ती जी व्यक्ती आहे आपल्या कंपनीमध्ये ज्या प्रकारचं काम चालतं त्या काम करण्यासाठी ती व्यक्ती योग्य प्रकारे त्या कामाबद्दलची प्रॉपर माहिती त्याला आहे का, तो वापरा. त्या ठिकाणी त्या कामाला आपण नेमतोय परंतु त्या ठिकाणी उपयोगात येणाऱ्या मशीन बद्दल त्याला पूर्ण माहिती आहे का, म्हणजे तो ट्रेन कामगार आहे का. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या नॉलेजनुसार, त्याच्या ट्रेनिंगनुसार त्याला प्रॉपर जॉब प्लेसमेंट करणं हे सुद्धा अपघातावरती नियंत्रण मिळवण्याचं महत्वाचं परिणामकारक कारण ठरू शकतं. त्यानंतर रेग्युलरली फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे नियमित शारीरिक तपासणी. आपल्याकडे कामावरती येत असलेल्या कामगारांची वेळोवेळी दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण त्या ठिकाणी शारीरिक तपासणी केली पाहिजे. त्याच्या त्याला काही व्याधी जुळलेल्या आहेत का, कुठल्या प्रकारचा त्याला शारीरिक त्रास होतो का याबद्दलचं नियमित शारीरिक तपासणी केली तर निश्चित अपघातावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. त्यानंतर रिकॉग्नायझेशन ऑफ फिजिकल लिमिटेशन्स म्हणजे आपण शारीरिक क्षमतेनुसार त्या ठिकाणी काम आपण आपल्या आस्थापनेत काम करत असलेल्या व्यक्तीला दिलं पाहिजे. कारण तो जर अपंग असेल आणि त्याला जर आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वजन उचलून न्यायला लावत असेल आणि त्याच्याकडून जर प्रमाणापेक्षा त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त जर आपण काम करून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपण अपघातावरती नियंत्रण मिळू शकत नाही, तर त्या ठिकाणी निश्चित अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक कामगाराला त्याची फिजिकल लिमिटेशन्सनुसार, शारीरिक क्षमतेनुसार त्याला काम देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ सेफ्टी. तर मी सुरक्षिततेचं वर्गीकरण केलेलं आहे. याबद्दल पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत. तर यामध्ये येणारे जे मुद्दे आहे स्वतःबद्दलची सुरक्षितता, साधने व हत्याराबद्दलची सुरक्षितता, वर्कशॉप मधील सुरक्षितता आणि जनरल सेफ्टी म्हणजे सर्वसाधारण सुरक्षितता याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. तर पर्सनल सेफ्टी म्हणजे काय, स्वतःची सुरक्षितता. तर यामध्ये काय की आपण त्या ठिकाणी हँड ग्लोव्ज वापरणं, सेफ्टी शूज वापरणं, साधने हत्यारांची सुरक्षा हे आपण याबद्दलची विद्यार्थी मित्र पुढील लेसन मध्ये सविस्तर माहिती घेऊच. म्हणजे आपला याच्याशी निगडीत जो आहे पुढचा लेसन आर्क वेल्डिंग सेफ्टी आणि गॅस वेल्डिंग सेफ्टी त्यामध्ये आपण त्याबद्दल माहिती घेणारच आहोत. थँक्यू विद्यार्थी मित्र. आपल्याला जर आजचं व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितच तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि काही अडचण आल्यास मला या
कॉन्टॅक्ट नंबर 93 25 21 55 33 यावरती संपर्क साधा. मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करेन.